नमस्कार मंडळी, मी माधवी चव्हाण तुमचं स्वागत करत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनल व्लॉगर्स माधवीमध्ये। तर मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे अशीच एक नवीन रेसिपी। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर मंडळी, आजची आपली रेसिपी आहे ब्रेड पुडला। घरातल्या कमीत कमी साहित्यामध्ये होणारी ही पौष्टिक आणि स्वादिष्ट अशी रेसिपी आहे। तर यासाठी आपल्याला लागणार आहे चण्याचं पीठ, जे मी ऑलरेडी मिक्स करून घेतलेलं आहे। यामध्ये आपण हळद, तिखट आणि मीठ टाकलेलं आहे आणि हे पीठ आपण जसं भजीला पीठ तयार करतो त्या पद्धतीत हे पीठ आपण तयार करून घ्यायचं आहे। तुम्ही या पिठाची कन्सिस्टन्सी बघू शकता। आणि आपल्याला लागणार आहेत ब्रेड। आपण इथे ऑलरेडी तवा तापायला ठेवलेला आहे। तवाही चांगला गरम झालेला आहे। आता आपण यामध्ये तेल ओतून घेऊया। म्हणजे थोडंसं तेल टाकलं की आपण हे जे आपले ब्रेड आहेत ते या पिठामध्ये डीप करून असे सोडून घ्यायचे आहेत तव्यावर। तुम्ही यावर आपल्याला आवडेल ती भाजी टाकू शकता, जी घरात अवेलेबल असेल ती, जसे की कांदा, टोमॅटो, शिमला मिरची, काही तुम्ही टाकू शकता। माझ्याकडे ज्या भाज्या अवेलेबल आहेत त्या मी याच्यात टाकणार आहे। आणि हे दोन्ही साईडला असे खरपूस आपण भाजून घेणार आहोत। दोन्ही साईडला असे भाजत आले की आपण पलटी मारूया। आपल्या भाज्याही खूप चांगल्या प्रकारे अशा शेकल्या जातात। त्यावर आपण टोमॅटो सॉस किंवा हिरवी चटणी टाकू, आपण गार्निश करू शकतो त्याला। पण याच्यात थोडीशी हिरवी चटणी स्प्रेड करणार आहोत। त्यानंतर थोडासा टोमॅटो केचप, मंडळी आपला हा नाश्ता खाण्यासाठी रेडी झालेला आहे। आपण हे काढून घेणार आहोत। आपला हा ब्रेड पुडला खाण्यासाठी रेडी आहे। तर मंडळी, आपण या डिशला थोडंसं गार्निश केलेलं आहे। तर आपण ही डिश चटणीसोबत किंवा टोमॅटो केचपसोबतही खाऊ शकतो। तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्कीच सांगा। मंडळी, आपली ही रेसिपी रेडी झालेली आहे। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। मी तुम्हाला पुन्हा एकदा भेटेन अशाच नवनवीन व्हिडिओ आणि नवनवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय बाय, टेक केअर।